ठीक आहे, तुमचे डॉक्युमेंट्स तर सगळे रेडी आहेत, मग काय निर्णय तुमचा? निर्णय काय, मला राहायचंच नाही या माणसासोबत. अहो पण काहीतरी कारण असेल ना. कारण का, आता कारण तुम्हाला काय काय सांगू मी? नाही सांग ना सगळं त्यांना. काय सांगणं नाही, सगळं? तुला ना problem- राहायची अक्कल, ना खायची अक्कल, ना काम धंदा, ना काय काय सांगू अजून? नाही सगळं तूच शिकला आल्यावर घरच्यांनी मला काय शिकलत नव्हतं, माझे काय संस्कार शिकवलं? काय नव्हतेच. हा संस्कार नाहीचे तुमच्यात. हा तुझ्या घरच्यांनी लय दिलं तुला लावून, तू आली आणि मला लागली शिकवायला माझ्या इथं. घरच्यावर यायचं नाही पहिले आणि सांगू. तू माझ्या घरच्यांना ती नाही कळत होय तुला. बरं मी काय थांब आता थांब, होऊ दे तिथं. हा, बोल होऊ दे काय तू बोल? काय म्हणणं तू नेमकं. राहायचंच नाही मला. काय म्हणणं म्हणजे? अरे- काय काय बोलण्याची अक्कल या माणसाला? अरे तू त्यांच्यासमोर माझी अक्कल काय करते, मला बोल ना काय बोलायची ती. मग तुम्ही त्यांच्या समोर माझी अक्कल काढते ते चालतंय मी का? मी काहीच बोललो नव्हतो, तुला एवढं बोलायची गरज नव्हती. मग काहीच बोल, त्यांनी विचारलं मी सांगितलं जे मग खरं हे आहे ते. सांगतात का मग असं तवा. मग काय सांगू तुला अजून? काय करतो तू इथं राहून, काय केलं आतापर्यंत? मी म्हणजे सगळं तू चुकतं तिने तू ठेवू दाखवून मग अटकर उघड सगळं. माझं सांगा बरं, काय केलंय मी? सांगा ना. हा काय करा ना उघड माझं. मग काय केलंय काय मी? घरचं काय काम येतं तुला? हा काय येतं घरचं काम? मग कोण नुसते करतं? घरून बसून खाते तरी तुला हा अडचण का? आहे. बरं मला आयतं ताट येतं नाही का गिळायला? अहो एवढं भांडणं करण्यापेक्षा तुम्ही एकमेकाला जर सांगितलं असतं की बाबा तू हे चुकतंय, तू ते बदल, ते अहो बदल. अहो, चुका सांगितल्यानंतर माणसाच्या दुरुस्त करावं लागतात, नुसते ऐकून घेऊन सोडून नसतात द्यायच्या. मग ही गोष्ट तुम्हाला पण लागू होती ना. काय चुकलंय माझं? ही अशी मंदवणी करते ना, ह्याचा राग आहे तुम्हाला हा जास्त. मग अशा मंद माणसासोबत राहून मी मंद झाले. अहो काय तुम्ही अहो काहीतरी- अहो, घरात अशी शांतता नाहीच. माणूस कधी येईन आणि शांत बसन असं नाही. आली की किरकिर चालू होती, मग काय करू मी? मग दररोज ह्या पण नको. माणसाने पण माझं सारं मी जसं म्हणते बाई तसं वागावं ना. बाई आता मला इथं राहायचंच नाही. नाही हो, आता मला हे सहनच होत नाही. आता मी हिच्या बरोबर एक मिनिट पण राहू अहो, शकत. मला- आता मला हिचा चेहरा बघितलं तरी असं वाटतं कशी अशी वाज वाटते का? वाजवा बरं. मला पण तुमचा चेहरा बघू वाटत नाही. मग कशाला इतके दिवस बघितलं मग? अहो, मी तेव्हा तर लय टिकले गोड नाही. होतं राहायला माझ्या हा बरोबर. का? आणि तेव्हा तर माझ्यासोबत तेव्हा पण तुम्ही चांगले राहायचे. आता काय झालंय मग? आता एक बाई वकिली देऊन बसल्या तर मग आपण बोलावं कसं? ह्याची अक्कल आहे का तुला? तुम्हाला अक्कल- तुमची अक्कल पहा पहिले, नवऱ्यासमोर तुमची बोलायला पहा, नाही तुमची पहा. पाहिजे. आपण खाली आपलं ऐकून घ्यावा. नवऱ्याने नाही नवऱ्याने शिव्या दिल्या चालतं, नवऱ्याने मारलं चालतं. मग मी बोलले नाही कोणी चालत शिवाय का? दिला तुला? कोणी शिवाय दिला रे? आत्ताच पहा बरं कसे बोलते येते तुमच्या समोरच. मग तुम्ही नसल्या कसे बोलत असेल मला? तुम्ही जर आवाजाची लेवल खाली ठेवा, हा. समोर जर तुम्ही असं धावून जाताय बायकोवर, काय मग बोलायचं बघा बरं आता तुम्हाला? तुम्हीच. काय म्हणणे आता? काय मला काय वाटतं, तुम्ही थोडस त्यांच्या मनाने घ्या, तुम्ही यांच्या मनाने घ्या. अहो मॅडम हे तर काहीच नाही. हा माणूस माझे शक पण घेतो. त्यांना मी जर म्हटले ना माझ्या सोबत चला बाहेर, तर येणार नाही. दुसऱ्याच्या गाडीवर गेले तर लगे येऊन भांडणार माझ्या सोबत. तू त्याच्या सोबत गेलीस का? मग मी काय करायचं? नाही तुला जे वाटत ना ते कर. तुझ्या मनात तुला जे वाटतं ना ते करीत जा. मला इच्छा मनाचं नको पण जाऊ. पुढं करू देता तुम्ही. नाही कर बाई आता. आहो का आता बी असं बी काठाला आलाय तसं बी आलंय ना. हो दे तुझ्या मला आहे मनाने ना सगळं. ह्या माणसासोबत राहायचंच नाही. तुम्ही करा बरं ते सही द्या, मी करते सही. मला तोंड काय यांचं मला तुमच्या बोलायचं घरी कसं आहे हो? तुमच्या घरी नाही होत का असं काही? होतं, पण ते पण मला कधी समजून घेतात, मी पण त्यांना कधीतरी समजून हा मग घेते थोडी ना. अक्कल द्या ना हिला पण सांगावं समजून थोडंफार. पण दोघांकडून असतं ते. हा. गाडीचे चाक दोघं सोबत चालले तर ते चालू शकतात. अहो एक बैलगाडी चाक असं रुतत आहे खाली. मी म्हणतोय तिला वर ये विचाराने थोडं वर चल. आपले विचारच असे खाली गेले त्याला काय करीन कोण? माझे नाही तुमचे विचार बघा ना. बघा हिच मला बरं मला तर असं वाटतं मी समजून सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरच्यांचे समजून सांगितलं तर जास्त फरक पडेल. तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन या, तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन या. घरच्यांना मला मध्ये आणायचंच नाही. ह्या माणसासोबत कोण डोकं लावीत बसन? हा नको लावू बाई डोकं आता असं. अहो पण त्यांनी समजून सांगितलं ना मोठ्यांनी, जर फरक पडेल जरा तुमच्या दोघांमध्ये. अहो सगळं केलंय आम्ही, पण तरी हा माणूस सुधरत नाही. माणूसच सुधरत नाही ना. माझ्यात लय प्रॉब्लेम येतो. आता तिला सगळे दिसलेत ना बाई तुझ्या मनाने. बरं डिवोर्स घ्यायला 6 महिने लागतात. मग तुम्ही त्याच्यामध्ये विचार करा. मला असं वाटतंय अजून पण विचार करा काय वाटतंय काय 6 महिने अहो, कशाला? फुल अँड फायनलच करायचंय आज. 6 महिने कोण माणसं झेलत बसन? अहो एक शब्द पण ऐकून घ्या ना तुम्ही. मग आता केव्हाच ऐकूच राहिलो ना. तुम्हाला मी सांगते मला ह्या माणसासोबत राहायचं नाही. फुल अँड फायनल करा आताच. जाऊ दे मग. नका राहील नका कण राहील काय आता तुम्हाला किती समजून सांगितलं तर तुम्हाला समजा ना. मला नका सांगू तुम्ही, ते त्या ह्या माणसाला सांगा. अहो माणसांना समजत असतं वय, बायांनीच थोडंफार समजून घ्यायचं. हाय की नाही? मग त्यांना तर समजत पण नाही. आता किती समजून घ्यायचं त्याची पण लिमिट असते का नाही? बरोबर तुम्ही लिमिट पाहिजे ना समजून घ्यायला पण. या तुम्ही कोर्टात. एवढं सोपं नाहीये तोडणं. गरज नसल्यासारखं माणूस हा, करतोय हे. असंच आहे, जाऊ दे मरू द्या. हो जा तुम्ही आता. बघू पुढं. ही बोलण्याची भाषा नाही या वकिलांसोबत. तुम्ही या कोर्टात मग तुम्हाला दाखवते. काय जा. माणूस आहे बोलण्याची तर अजिबात अक्कल नाही तुम्हाला. नाही मरा इथंच. अरे सगळं तुम्ही शिकवा ना मला.